नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मुलींना उच्च शिक्षण जे आहे म्हणजे आपण हायर एज्युकेशन ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोघं फील्ड जे आहेत ते येतात. तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ आपला असणार आहे. मित्रांनो, GR जो आहे तो जाहीर झालेला आहे. आपण बघणार आहोत कोण कोण या स्कीमसाठी पात्र राहणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये सर्व मुलींना 100% मोफत शिक्षण जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सर्व माहिती संपूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन योजना रिलेटेड अपडेट आणि टेक्निकल रिलेटेड अपडेट आपल्याला भेटत राहतील. त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर GR दिसत असेल, जो उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्याकडनं आलेला आहे. मित्रांनो, GR वाचण्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे आहेत तुमचे सर्वात अगोदर ते बघणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण GR जो आहे तो समजवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा, जेणेकरून सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲक्युरेट आणि करेक्ट भेटेल. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही योजना नेमका कोणाला याचा लाभ भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी OBC, SE, BC आणि EWS कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. आणि मित्रांनो, याची जी तुमची लिमिट आहे ती तुमची इन्कम लिमिट जी आहे ती 8 लाखापेक्षा तुमची इन्कम जी आहे ती कमी झाली पाहिजे 8 लाखपेक्षा. तर 8 लाखापेक्षा जर का तुमची इन्कम कमी असेल तर तुम्ही या लाभसाठी इलिजिबल आहात. त्यासोबतच मित्रांनो, या ठिकाणी जे OBC आणि EWS किंवा SC-BCचे विद्यार्थी आहेत त्यांना 50% स्कॉलरशिप जी आहे ती आपल्याला भेटत असते वेलफेअर डिपार्टमेंटकडून. आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. DBTचे सर्व स्कॉलरशिपचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, यामध्ये प्लस तुमची पुन्हा एकदा 50% प्लस होऊन तुमची 100% जे आहे ती ट्युशन फी तुमची माफ करण्यात येणार आहे. त्यावर आपण पुढे बोलणारच आहोत GRमध्ये. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे SC आणि ST कॅटेगरीला का नाही आहे. तर बघा मित्रांनो, त्यांना ऑलरेडी 100% ट्युशन फी जी आहे ती माफ असते. तर या ठिकाणी ही जी स्कॉलरशिप आहे ही फक्त OBC, त्याच्यानंतर SC-BC आणि EWS म्हणजे OBC आणि ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोण पात्र असणार आहे या योजनेसाठी, कोण कोण इलिजिबल असणार आहे. जे विद्यार्थी आता नवीन ॲडमिशन घेतील ते सर्व विद्यार्थी, का ज्यांनी जुनं ॲडमिशन घेतलेले आहे म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी ॲडमिशन घेतले आहे ते सर्व विद्यार्थी. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट खुशखबरी आपल्याला म्हणता येईल की सर्वच विद्यार्थी जे आहेत जुने आणि नवीन सर्व विद्यार्थी या योजनेसाठी इलिजिबल आहेत. तिसरा इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे मित्रांनो, कोणती फीस तुमची माफ होणार आहे. तर यामध्ये मित्रांनो, तुमची जी ट्युशन फीस आहे, ट्युशन फीस आणि एक्झाम फीस जी आहे ती यामध्ये तुमची माफ होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला 50% जी स्कॉलरशिप आहे ती ऑलरेडी भेटते आणि या ठिकाणी तुमची ट्युशन फी आणि एक्झाम फी जी आहे ती पुन्हा 50% तुमची माफ करण्यात येणार आहे. तर यासोबत तुमची जी ट्युशन फीस आहे ती 100% माफ होणार आहे. तर मित्रांनो, आय होप तुमचे महत्त्वाचे डाऊट क्लिअर झाले असतील. आता आपण डायरेक्टली GRकडे जाऊयात मित्रांनो आणि सविस्तर माहिती पाहूयात की काय नेमकं तुमच्या GRमध्ये लिहिलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुमच्यासमोर GR आपण ओपन केलेला आहे. या GRच्या PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS किंवा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SE-BC, तसेच इतर मागासवर्गीय म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना, फक्त मुलींना मित्रांनो, या ठिकाणी मुलींना हे सर्व जे आहे ते लागू होणार आहे. परीक्षा शुल्क किंवा ट्युशन फीस हे जे आहे हे 50% आपल्याला भेटत असते मित्रांनो OBC, ABC हे सगळे कॅटेगरीला. तर या ठिकाणी त्यांनी 50% ऐवजी 100% मंजूर करण्याबाबत जे आहे हा GR त्यांनी
जाहीर केलेला आहे. मित्रांनो, उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेला आहे. या ठिकाणी सर्व जे मंत्रिमंडळाच्या बैठकी आहेत त्यांनी संदर्भ दिलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता जे विद्यार्थी उच्च व तंत्र शिक्षण घेतात म्हणजे इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी वैद्यकीय आणि औषध द्रव्य म्हणजे मित्रांनो फार्मसी आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग, त्यासोबतच कृषी संवर्धन किंवा कृषी पशुसंवर्धन म्हणजे ॲग्रिकल्चर वगैरे जे आहे, हे सर्व व्यावसायिक जे प्रशिक्षण आहे त्या सर्वांना 50% जे आहे ते शिष्यवृत्ती पहिले भेटत होती. त्याचा क्रायटेरियासुद्धा 8 लाखापेक्षा कमीच होता मित्रांनो, आणि आतासुद्धा 8 लाखापेक्षा कमी तुम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी मागितलं गेलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी जसं फर्स्ट टाईम तुम्हाला सांगत आहे की 36% जे मुले आहेत ते या ठिकाणी शिक्षण घेत असतात, त्यामुळे त्यांना जे आहे हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 5/7/2024 रोजी ही मंत्रिमंडळात बैठक त्यांची झालेली होती आणि त्यानुसार हा GR त्यांनी जो आहे या ठिकाणी हा GR त्यांनी काढलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता तुमची कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस स्टार्ट होत आहे. कॅप राऊंडची प्रोसेस सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आपण तिला म्हणतो. मित्रांनो, त्या ठिकाणी ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार आपण जे आहे इंजिनिअरिंगला किंवा सर्व जे ब्रांचेस आहेत किंवा सर्व जे व्यावसायिक प्रशिक्षण आहे या ठिकाणी आपण ॲडमिशन घेत असतो. तर मित्रांनो, त्या ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला ही जी फीज आहे ही तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून तो एक फॉर्म वगैरे तुम्हाला फिल करावा लागेल आणि त्यानुसार तुमची फीस जी आहे ती माफ होणार आहे. मित्रांनो, सोबतच ही जी योजना आहे ही फक्त जे कॅप प्रोसेस थ्रू येतील मित्रांनो विद्यार्थी, म्हणजे जे कॅप प्रोसेस थ्रू विद्यार्थी येतील ॲडमिशनला, तर त्याच विद्यार्थ्यांना ही जी योजना आहे ही लागू होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा पासून किंवा जे तुमचे कॉलेज लेवलचे जे राऊंड असतात त्यानुसार येतील तर त्या विद्यार्थ्यांना ही योजना भेटणार नाही मित्रांनो. तर या गोष्टीचे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. तर मित्रांनो, त्यांनी खालीलपैकी हे सर्व जे नियम आहेत हे सर्व त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही GR वाचू शकतात. या ठिकाणी EWS याच्यामधून आरक्षण घेणाऱ्या किंवा SC BC किंवा OBC या सर्व विद्यार्थ्यांसाठी 100% जे आहे ते ट्युशन फी मोफत केलेली आहे. मित्रांनो, हे फक्त मुलींना केलेली आहे आणि त्यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे जे ऑर्फन मुलं आहेत त्यांनासुद्धा ही योजनेचा लाभ भेटणार आहे. म्हणजे अनाथ जे मुलं असतात, मुलं आणि मुली अनाथ जे आहेत ते दोघांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर हे यामध्ये महत्त्वाचे लिहिलेले आहे मित्रांनो. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. मित्रांनो, या संबंधित सर्व अर्ज कशा प्रकारे भरायचा, त्यानंतर तुमचे ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशनची सुद्धा प्रोसेस आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या संबंधित अर्ज सर्व A to Z प्रोसेस आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह घेऊन येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.